हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सर्वांचं एमबी गुरु यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण जॉमेट्रीमधील अत्यंत बेसिक गोष्ट पाहणार आहोत. एक अत्यंत बेसिक थेरम आहे, एक महत्त्वाचा प्रमेय आहे ज्याला म्हणतात बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, म्हणजे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय असं या प्रमेयाचं नाव आहे. तर आता हा प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आपल्याला काय सांगतो, बरोबर, तो कसा सिद्ध करायचा आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे काय, हे अत्यंत बेसिक गोष्ट आहे मित्रांनो. कारण की बऱ्याच एक्झामला हा क्वेश्चन विचारला सुद्धा जातो, बरोबर. मागच्या रिसेंटली झालेली जी की SSCची एक्झाम आहे त्याच्यामध्ये हा क्वेश्चन होताच, त्याच्या मागच्या एक्झामला सुद्धा होताच, बरोबर. मग हा थेरम इतका महत्त्वाचा आहे तर आपल्याला समजून घेणं, शिकून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जॉमेट्रीचा 1.2 एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 1.2 सुरू करण्यापूर्वी काही दोन थेरम पाहणार आहोत. त्यापैकी हा एक अत्यंत महत्त्वाचा थेरम असलेला आपल्याला बघायला मिळेल. अत्यंत महत्त्वाचा प्रमेय आहे, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. समजून घेऊया आपण या ठिकाणी काय सांगतोय हा प्रमेय. If a line parallel to a side of a triangle intersect the remaining sides in two distinct points, then the line divides the side in the same proportion. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. असं स्टेटमेंट या ठिकाणी मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी घेता येईल. तर मग आपण ज्या पद्धतीने त्याने या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे त्या पद्धतीनं आपल्याला एक आकृती काढावी लागेल. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, हा एक ट्रायंगल आहे, एक त्रिकोण आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे त्रिकोण ABC. त्याच्यामध्ये एक लाईन आहे, त्याचं नाव आहे L, बरोबर. त्यांनी सांगितलं इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. ही जी लाईन काढली ना आपण L, ही या लाईनला पॅरलल आहे, म्हणजे BC ला पॅरलल आहे, BC ला समांतर आहे आणि इंटरसेक्ट द टू डिस्टिंक्ट पॉइंट टू रिमेनिंग साइड्स, म्हणजे हे इथं P आणि इथं Q मध्ये इंटरसेक्ट करते, बरोबर. हे इफचं जे स्टेटमेंट असते, म्हणजे मराठी मीडियम वाल्यांसाठी जे जरचं वाक्य असते त्यावरून आपल्याला आकृती काढावी लागते, फिगर काढून घ्यावी लागते, बरोबर, इफचं स्टेटमेंट. आणि देनच्या स्टेटमेंटवरून आपल्याला टू प्रूव्ह लिहायचं असते, म्हणजे साध्य लिहावं लागतं, ठीक आहे. तर आकृती आपण काढलेली आहे, तर आता आपण ह्याचं गिवन लिहून घेऊया, बरोबर, म्हणजे पक्ष लिहून घेऊया. गिवन काय म्हणले पहा बरं. हा जे काय या ठिकाणी आपण काढले ना आकृतीमध्ये, जे या पहिल्या इफच्या स्टेटमेंट वरून आपण जे इथं काढलेलं आहे तेच आपल्याला इथं गिवन मध्ये लिहायला लागतं, म्हणजे पक्षामध्ये लिहायला लागतं. काय लिहायला आपण, इन ट्रायंगल ABC, बरोबर. हा काय काय, लाईन L पॅरलल साइड BC, बरोबर. मराठी मीडियम वाले काय लिहाल, पक्ष. त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर बाजू BC, ओके. आता अजून काय लिहावं लागेल, अजून असं लिहावं लागेल, लाईन L इंटरसेक्ट्स साइड AB इन पॉइंट P and side AC in point Q. म्हणजे मराठी मीडियम वाले असे लिहाल, रेषा L ही बाजू AB ला P मध्ये आणि बाजू AC ला Q मध्ये छेदते, इंटरसेक्ट करते, ओके. इथंपर्यंत हे आपण जे काही काढलं होतं ते इथं गिवन मध्ये लिहिलेलं आहे. याच्यासाठी मित्रांनो आपल्याला या गिवन लिहायला पक्ष अर्धा मार्क मिळतो आणि फिगर काढायला अर्धा मार्क मिळतो. आता दुसरी गोष्ट काय करायची असते, हे देनचं जे स्टेटमेंट आहे, म्हणजे मराठी मीडियम वाल्यांसाठी तरचं जे वाक्य असते त्याच्यावरून आपण टू प्रूव्ह लिहू शकतो. म्हणजे टू प्रूव्ह म्हणजे मराठीमध्ये आपण साध्य लिहू शकतो. काय लिहू शकतो, साध्य. कशा पद्धतीनं, काय विचारलंय, देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रोपोर्शन. मग ही लाईन आहे ना,
ही लाईन या दोन लाईनीला सेम प्रपोर्शन सेम प्रमाणामध्ये विभागते. म्हणजे काय आपल्याला प्रूव्ह करायचं आहे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. इकडचं प्रपोर्शन आणि इकडचं प्रपोर्शन, इकडच्यांचं गुणोत्तर आणि तिकडच्यांचं गुणोत्तर सेम आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. तर आता आपण या ठिकाणी एक रचना करायला पाहिजे, एक कन्स्ट्रक्शन करायला पाहिजे. कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने करावं लागतं मित्रांनो? कन्स्ट्रक्शन करण्यासाठी एक अशी डॉटेड लाईन आपल्याला इथं ड्रॉ करावी लागेल, इथून एक. म्हणजे आपल्याला PC आणि BQ जोडून घ्यावं लागेल. त्यासाठी जॉईन किंवा ड्रॉ असं म्हटलं तरी चालेल. हां, ड्रॉ सेगमेंट PC अँड सेगमेंट BQ. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला या ठिकाणी मराठी मीडियमवाले काय लिहाल? रचना रेख PC व रेख BQ काढला. ओके. आता आपल्याला ही गोष्ट सिद्ध जर करायची असेल, काय हे AP PB हे AQ QC बरोबर, तर आपल्याला एक काम करावं लागेल मित्रांनो की हे जे ट्रायंगल्स आपल्याला दिलेले आहेत, हां, आता आपण सिद्धतेकडे वळतोय, प्रूफकडे वळतोय. हां, याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे? याच्यामध्ये आपल्याला ट्रायंगल्स शोधावे लागतील ज्याच्यामध्ये आपल्या ह्या साइड्स आपल्याला मिळतील. बरोबर. आता AP PB, AP साइड बघा इथं आहे AP, इथं आहे PB. बरोबर. याचे दोन ट्रायंगल्स, दोन त्रिकोण जर आपण सिलेक्ट केले तर त्यातला एक त्रिकोण आहे APQ आणि दुसरा आहे BPQ. ओके. आता एवढेच दोन त्रिकोण मी तुम्हाला थोडंसं बाजूला घेऊन दाखवतो. ओके, लक्ष द्या. आता ती आकृती लक्षात ठेवा मित्रांनो. ती आकृती जर आपण या पद्धतीने बाजूला घेतली तर ती अशी झाली होती, राईट. हे आहे AP, हे Q आणि हे B. दोन ट्रायंगल आपल्याला दिसतात. आपल्याला ह्या दोन साइड पाहिजेत मित्रांनो, हे AP आणि हे PB. बरोबर, AP अपॉन PB. हां, तर ही AP कोणत्या ट्रायंगल मध्ये आहे? AP आहे APQ मध्ये. बरोबर, ट्रायंगल APQ. आणि PB आहे ती आहे BPQ मध्ये. कशामध्ये? ट्रायंगल BPQ मध्ये. आता या दोघांचा पाया बेस जर आपण हा घेतला, याचा हा पाया घेतला आणि याचा हा पाया घेतला, तर त्या दोघांना हाईट कुठं मिळेल, उंची कुठं मिळेल? तर या हा जो पाया आहे ना बेस, या बेसवरतीच आपल्याला हाईट काढावी लागते, पायावरतीच आपल्याला उंची काढावी लागते. मग आपण काय करायला पाहिजे? या ठिकाणी एक हाईट काढायला पाहिजे अशी. बरोबर. म्हणजे मी आत्ता काढलेली ही जी काय नवीन लाईन आहे ती ह्या APQ ची हाईट आहे. बरोबर. आणि पाया कोणता आहे? बेस AP आहे. बरोबर. आता दुसरा जो त्रिकोण आहे ना BPQ चा पाया बेस कुठं आहे? बेस या ठिकाणी आहे. आणि याची जर हाईट काढायची असेल, हाईट बघायची असेल, तर ह्या बेसवरतीच हाईट काढायला लागते. त्या पायावरतीच एक लंब टाकायला लागतो, एक परपेंडिक्युलर टाकायला लागतो, तेव्हा ती हाईट होते. मग तो परपेंडिक्युलर इथं कुठं बसणार नाही, तो इथंच बसेल. म्हणजे याची सुद्धा हाईट काय आहे? सेमच आहे. म्हणजे या ट्रायंगलची आणि या ट्रायंगलची दोन्ही त्रिकोणाची उंची समान आहे. जेव्हा आपण बघितलेलं आहे की जेव्हा दोन त्रिकोणांची उंची समान असते तेव्हा त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते. when height of two triangles is same, then the ratio of areas of two triangles is equal to the ratio of their corresponding bases. जेव्हा हाईट सेम असते तेव्हा त्यांच्या बेसच्या प्रपोर्शन मध्ये त्यांचा एरिया असतो. मग त्यांचे बेसेस कोणते आहेत? APQ चा बेस आपण घेतला होता AP आणि BPQ चा बेस आपण घेतला होता PB. बरोबर. हां, मग आपण एवढाच पार्ट मित्रांनो आता खाली लिहून काढूया. कशा पद्धतीने घेतलेला आहे आता आपण हे? ट्रायंगल APB अँड ट्रायंगल
या ठिकाणी बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हां, अँड ट्रायंगल बी पी क्यू हॅव इक्वल हाईट. हाईट्स त्यांच्या काय आहेत? तुम्ही इथं मराठी मीडियमवाले काय लिहाल? त्रिकोण ए पी बी आणि बी पी क्यू हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. मग आत्ता आपण वरती बघितलं की दोन त्रिकोण जर समान उंचीचे असतील तर आपण काय करतो तर या ठिकाणी पहिल्याचं प्रोपोर्शन लिहितो, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी आणि ट्रायंगल बी पी क्यू. मग याचा बेस आहे ए पी आणि याचा आहे पी बी. याला आपण 1 नंबर द्यावा लागेल. हां, ट्रायंगल्स विथ सेम हाईट, समान उंचीचे त्रिकोण आहेत हे, राईट. आता हे दोन ट्रायंगल तुम्ही घेतले, बघितले, अभ्यासले आणि आपले ही दोन नावं याच्यामध्ये आलेली आहेत. आता ही दोन नावं येण्यासाठी आपल्याला दोन अजून ट्रायंगल सिलेक्ट करावे लागणार आहेत. कोणते दोन ट्रायंगल सिलेक्ट करावे लागणार आहेत? ज्याच्यामध्ये ही नावं असतील. आता ही नावं असणारे दोन ट्रायंगल्स म्हणजे कोणते? आपल्याला एक पाहिजे ए क्यू म्हणजे हा वरचाच ट्रायंगल घ्यायला लागणार आपल्याला, ए पी क्यू. आणि दुसरं नाव पाहिजे आपल्याला क्यू सी जर पाहिजे असेल तर आपल्याला हे पी क्यू सी ट्रायंगल घ्यायला पाहिजे, हा पी क्यू सी. ओके, चला तर मग आता तुम्हाला मी वरती नेतो आणि त्या ठिकाणी दाखवतो की हे याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं गोष्टी सिलेक्ट करता येतील. तर ट्रायंगल तुमचा मित्रांनो या पद्धतीनं होईल. हा आहे ए पी क्यू आणि हा सी. ओके, आता आपल्याला ह्याच्यातली नावं कोणती पाहिजेत? ए क्यू आणि हे क्यू. मग आपण काय करूया, ए क्यू आणि क्यू सी या दोघांनाच बेस मानूया, या दोघांनाच पाया म्हणून सिलेक्ट करूया. मग हे दोघं जण जर पाया झाले, बेस झाले, तर यांची हाईट शोधायला पाहिजे. हाईट कोणती असेल? हाईट ही त्या पायावरतीच काढलेली असते, त्या बेसवरतीच काढलेली जी लाईन असते त्याला आपण हाईट म्हणतो. मग ह्या ए पी क्यू ची हाईट कोणती आहे? हा परपेंडिक्युलर, हा लंब आहे. आणि या पी क्यू सी ची पण हाईट कोणती आहे? सेम, तीच आहे. कारण की या बेसवरती इथं कुठं परपेंडिक्युलर बसणार नाही, इथं कुठं लंब काढता येणार नाही. तो काढायचा असेल तर तो याच ठिकाणी काढला पाहिजे, बरोबर. म्हणजे या दोन त्रिकोणांची सुद्धा उंची सेम आहे, हाईट सेम आहे. मग या दोन त्रिकोणांची जर उंची सेम असेल तर यांच्या दोघांचं ए पी क्यू आणि हा जो आहे ना पी क्यू सी, या दोघांची जर हाईट सेम असेल, उंची समान असेल, तर यांच्या एरियाचं जे काय प्रपोर्शन आहे ना ते त्यांच्या बेसच्या प्रपोर्शन एवढं असणार आहे, करस्पॉन्डिंग बेस. म्हणजे समान उंचीचे जर त्रिकोण असतील तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा इतके असते, बरोबर. इफ द height of two triangles is same, then the ratio of those two triangles, the ratio of areas of those two triangles is equal to the ratio of their corresponding bases. मग इथं हाईट सेम आली ना, म्हणून आपण ही गोष्ट या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे. आता या ठिकाणी त्यांना लिहून दाखवूया आपण मित्रांनो, कशा पद्धतीने लिहावं लागेल. हे दोन ट्रायंगल आपल्याला सिलेक्ट करावं लागतील. एक ए पी, इथं क्यू लिहावं लागेल मित्रांनो तुम्हाला, ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू सी हॅव सेम ऑर इक्वल हाईट्स. बरोबर, यांची हाईट सेम आहे. मग जर यांची हाईट सेम असेल तर आपल्याला माहिती आहे यांच्या एरियाचा रेशिओ हा त्यांच्या बेसच्या प्रपोर्शन मध्ये असतो. मग यांचा बेस आहे ए क्यू आणि हे आहे क्यू सी. मग ह्याला आपण दिला दुसरा नंबर दिला.
दुसरा नंबर जर आपण ह्याला दिला असेल तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, आता हे APPB हे AQQC आलेलं आहे आपल्याकडे, हे APPB AQQC हे दोघं जण जर आपल्याला सेम दाखवायचे असतील, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनची जर आपल्याला राईट साइड सेम दाखवायची असेल तर नक्कीच आपल्याला यांची लेफ्ट साइड सुद्धा सेम दाखवावी लागणार आहे. लेफ्ट साइड सेम दाखवण्यासाठी आता चेक करूया की लेफ्ट साइड मध्ये सेम सेम काय आहे, काय सेम आहे. तर लेफ्ट साइड मध्ये हा न्यूमरेटर हा जो अंश आहे ना तो ऑलरेडी सेम आहे, कारण की इथं पण इथं बाय मिस्टेक झालं मित्रांनो, हां इथं APQ इथं करेक्शन केलं बघा, APQ हे दोन्ही सेम आहेत बरोबर, हे दोघं जण सेम आहेत. आता राहिला विषय कोणाचा, BPQ आणि PQC. BPQ आणि PQC याच्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करावं लागेल बरोबर. आता हे दोन ट्रायंगल्स इथं दिसत आहेत बघा तुम्हाला. आता याच्यामध्ये दाखवतो मी तुम्हाला कशा पद्धतीनं हे दोन ट्रायंगल्सचे एरिया सेम आहे. कसं, आता इथं बाजूला जर मी तुम्हाला हे दोन ट्रायंगल्स काढून दाखवले तर ते या पद्धतीने होतील. इथं आहे P, इथं आहे Q, इथं आहे B, इथं आहे C बरोबर. आणि इथून एक लाईन जाते ती या लाईनला पॅरलल आहे. पॅरलल समजते तुम्हाला, समांतर आहे, म्हणजे रेल्वेच्या रुळाप्रमाणे त्याच्या दोघातलं डिस्टन्स कधीच चेंज होत नाही, म्हणजे सेम असतं बरोबर. तर मग आता हे जे दोन ट्रायंगल आहेत त्यांचा हा बेस तर सेम आहे असं आपण घेतला, हा पाया घेतला जर आपण त्यांचा, हा जर आपण त्यांचा पाया म्हणून सिलेक्ट केला. कोणत्या कोणत्या दोन ट्रायंगलचा, खाली जे आपल्याला दोन पाहिजेत BPQ आणि हे PQC बरोबर. हे असं थोडंसं असं उलट करून पाहिलं तुम्ही तर हा PQ हा त्यांचा बेस पकडला, पाया आपण, हां तर बेस दोघांचा सेम आहे ओके. एकाच बेसवर दोन्ही ट्रायंगल्स असे गेलेले आहेत. आता दोघांची हाईट सुद्धा सेम आहे मित्रांनो. कसं, या BPQ ची जर तुम्ही हाईट काढली तर ती या ठिकाणी येईल बरोबर, अशी काढता येईल तुम्हाला. या बेसवरती ही हाईट काढायची आहे. आणि या PQC जर तुम्हाला हाईट काढायची असेल तर ती या पद्धतीनं काढता येईल. या बेसवरती ही हाईट परपेंडिक्युलर टाकला, लंब टाकला तर. आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का बघा, ही लाईन आणि ही लाईन एकमेकांना पॅरलल आहेत, समांतर आहेत. जर ह्या दोन लाईनी एकमेकाला पॅरलल असतील, समांतर असतील तर हे आणि हे डिस्टन्स सेम असणार आहे, कारण की रेल्वेच्या दोन रुळातील अंतर कधी बदलत नाही. तर मग हे आणि हे अंतर पण सेम आहे, म्हणजे या दोन्ही त्रिकोणांचा, म्हणजे या दोन्ही ट्रायंगल्सचा बेस सेम आहे आणि हाईट पण सेम आहे. पाया पण समान आहे आणि उंची पण समान आहे. जेव्हा दोन त्रिकोणांचा पाया पण समान असतो आणि उंची पण समान असते तेव्हा ते दोन त्रिकोण हे एकरूप त्रिकोण असतात. हां म्हणजे जेव्हा दोन ट्रायंगल्सचा बेस आणि हाईट दोन्ही सेम असतं तेव्हा ते दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रंट असतात बरोबर. म्हणजे कॉन्ग्रंट असतात म्हणजे ते दोघंही सेम असतात. मग आपल्याला या ठिकाणी लिहावं काय लागेल, की ट्रायंगल या ठिकाणी दोन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल BPQ अँड ट्रायंगल PQC हॅव सेम बेस बरोबर. यांचा बेस काय आहे, सेम आहे. म्हणजे या ठिकाणी काय लाल, त्रिकोण BPQ आणि PQC यांचा पाया समान आहे बरोबर. आणि दुसरी गोष्ट आपण काय बघितली, लाईन L इज पॅरलल टू साइड BC. रेषा L ही बाजू BC ला समांतर आहे. म्हणजे दोघं जण पॅरलल असल्यामुळे दोघांमधली हाईट आपण बघितली ना, दोघांची हाईट पण कशी आहे, सेम आहे. मग जेव्हा दोघांची हाईट सेम आहे आणि दोघांचा बेस पण सेम आहे तेव्हा ते दोन ट्रायंगल काय होणार, एकमेकाला कॉन्ग्रंट ट्रायंगल होणार. म्हणजे BPQ कॉन्ग्रंट ट्रायंगल PQC असं येणार. ह्याला आपण नंबर देऊन ठेवू शकतो बरोबर. आता पहा बरं, आता काय काय झालंय. आता आपल्याला हे जी राईट साइड सेम दाखवायची आहे, हे राईट साइड सेम दाखवण्यासाठी त्याची लेफ्ट साइड सेम असणं गरजेचं होतं राईट. आता ती लेफ्ट साइड आपण करेक्ट करून घेतलेली आहे, सेम करून घेतलेली आहे. का, कारण की APQ ऑलरेडी सेम होते. हे BPQ PQC आपण या ठिकाणी थर्ड मध्ये दाखवलंय, BPQ PQC तो पण सेम आहेत. याचा अर्थ या फर्स्ट आणि सेकंडची लेफ्ट साइड सेम आहे. लेफ्ट साइड सेम असेल तर त्यांची राईट साइड
सेम असणार. मग आता ही राईट साईड काय आहे मित्रांनो? राईट साईड अशी आहे, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, 1, 2 आणि 3 वरून. बरोबर, आपण या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं ना, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. बरोबर, हा आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला स्टेटमेंट खाली लिहावं लागतं मित्रांनो. म्हणजे हे सिद्ध झाले, इज प्रूव्ड असं लिहावं लागतं. म्हणजे आपण जे वरती स्टेटमेंट लिहिलं, प्रमेयाचं नाव, थेरमचं नाव, स्टेटमेंट, ते परत एकदा खाली या ठिकाणी लिहावं लागतं. पण ते प्रूव्ह करून दाखवलं ना, हे सिद्ध झाले असं लिहावं लागतं आपल्याला. हां, ओके. या पद्धतीनं हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा ह्याची प्रॅक्टिस करा. बरोबर, हे प्रमेय हे पाठ करायचे नसतात, त्या स्टेप बाय स्टेप स्वतःहून स्टेप तयार करत लिहित जायचे असतात. आकृतीमध्ये बघून आपल्याला सिद्धतेकडे जाण्यासाठी, प्रूफकडे जाण्यासाठी, आपल्याला प्रूफकडे जाण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या स्टेप्स घ्याव्या लागतील, त्या स्टेप घेत 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 आपण लास्ट फायनल आउटकम पर्यंत पोहोचायचं असते. बरोबर, तर ह्याला पाठांतर अजिबात करायचं नाही. स्टेप बाय स्टेप सोडवत जावा. तुमचं जे काय टू प्रूव्ह आहे, जे साध्य आहे, ते एकदा साध्य होईलच नक्की. बरोबर, तर या स्टेप्स व्यवस्थितरित्या फॉलो करा आणि व्यवस्थितरित्या हे सगळं काही लिहून काढा. बरोबर, अत्यंत बेसिक आहे. मी तर तुम्हाला सांगू इच्छितो की जर एखादं नवीन ताव वगैरे घातला की त्या तावावरती तुम्ही सगळे इथून पुढे होणारे जे काही थेरम आहेत, प्रमेय, ते त्या पेपरवरतीच डायरेक्ट लिहून काढा. म्हणजे नंतर ते थेरम्स आपल्याला अभ्यास करताना अत्यंत सोपं जाईल. ओके, तर MB गुरु यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा आणि नवनवीन व्हिडिओज लवकर सगळ्यात अगोदर पहा. आणि आपल्या मित्रांमध्ये, मित्रमंडळीमध्ये जे विद्यार्थी 10वीला आहेत अशा प्रत्येकाचा फायदा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येकाला व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती सगळीकडे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग. थँक्यू.